1,23,778 मतांनी विजयी झालेले आहेत आणि त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी ज्या प्रभावती घोगरे आहेत, प्रभावती जनार्दन घोगरे यांना 74,496 इतकी मतं मिळाली आणि हे राधाकृष्ण बाळासाहेब विखे पाटील हे 1,44,778 मतं मिळाली आणि 74,496 मताचा फरक घेऊन इतक्या मतांनी 70,282 मतांनी ते विजय झाले. 70,200 मतांनी ते विजय झाले आणि महाराष्ट्रामध्ये हा पहिला निकाल लागला. यापूर्वीचे निकाल लवकर लागलेले नाहीत आणि हे निकाल सर्व लोकांना किंवा भाजपला देखील महत्त्वाचे ठरणारे आहेत. तिकडं संगमनेरचे जे आपले बाळासाहेब थोरात होते ते आता पडण्याच्या मार्गावर आहेत, जवळ पडण्याच्या मार्गावर आहे. कारण आता जे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधातले त्यांना 87,000 मतं पडली आणि ह्या आपले हे जे आहेत थोरात बाळासाहेब यांना 70,000 इतकी मतं आहेत. त्यामुळं आता अजून 2-3 फेऱ्या राहिल्यात. त्यामुळं हे बाळासाहेब थोरात हे पराजयाच्या वाटेवर आहेत की काय हे काही सांगता येत नाही. या 2-3 फेऱ्या त्यांना वाचवू शकतात की नाही हे सांगता येत नाही. तर आता हे दोघं एकमेकाचे कट्टर प्रतिस्पर्धी होते, बाळासाहेब थोरात आणि हे राधाकृष्ण बाळासाहेब विखे पाटील किंवा विखे घराणे किंवा थोरात घराणे. तर हे विखे घराण्याचं आणि थोरात घराण्याचं एक महत्त्वाचं तुम्हाला एक सांगतो. ह्या बाळासाहेब विखे यांनी जो विकास केला, विकास म्हणजे कशाचा विकास केला, तिथं तुमचं शिर्डी देवस्थान आहे 1, शिर्डी त्यांनी राहता तालुका 1 केला 2, त्यानंतर शिर्डीला विमानतळ आणलं 3, त्यानंतर तेथे एक मोठा PMT दवाखाना त्यांनी सुरू केला 4, त्यानंतर त्या भागातील एक रस्ते तयार केलेत व्यवस्थितपणे. कारण हे जे सांगितलेलं आहे संगमनेरच्या माणसाला जेव्हा मी विचारलं तेव्हा म्हटलं तो आम्हाला प्रवरानगरलाच जावं लागतं बाबा किंवा PMT हॉस्पिटलमध्येच जावं लागतं. कशाला जावं लागतं तर तेथे दवाखान्यामध्ये तेथे कमी पैशामध्ये चांगल्या पद्धतीचे उपचार होऊ शकतात. त्यानंतर एक साखर कारखाना तोही त्यांनी चांगल्या प्रकारे चालवलेला आहे आणि मतदारसंघातील कारखान्याच्या मतदारसंघातील 40 गावे ही जी महत्त्वाची आहेत ती देखील चांगल्या पद्धतीची त्यांनी संबंध ठेवलेले आहेत आणि इतकी जी मतं मिळाली त्यांना की 1,44,778 इतकी मतं मिळाली. तर ही काही सहजासहजी मतं मिळत नाहीत. चांगले संबंध असल्याशिवाय हे मतं मिळत नाहीत. त्यांनीसुद्धा बऱ्याच लोकांशी बोलताना मला असं सांगण्यात आलं की आम्ही फक्त विखे पाटलांना फोन करायचा आणि लगेच तुमचं काम झालं म्हणून समजायचं आणि लोकांची व्यक्तिगत कामं असतात, काही सार्वजनिक असतात, काही कशा पद्धतीचे असतात आणि काही वेगवेगळ्या पद्धतीचे देखील कामं असू शकतात आणि ते करण्यासाठी हे विखे पाटील कायम आघाडीवर असतात आणि ते लोकांना सहज आणि कायम उपलब्ध असतात. तर अशा पद्धतीचे संगमनेरमध्ये आणि शिर्डी मतदारसंघामध्ये एकमेकाचा तुलना केली गेली होती. तर चांगल्या कार्यकर्त्यांना निवडून देण्यासाठी हे लोक व्यवस्थितपणे राहतीलच. आता बाळासाहेब विखे पाटील हे अनेक वेळा कोपरगाव मतदारसंघाचे खासदार होते आणि त्यांचाच वारसा हे राधाकृष्ण विखे पाटील चालवत आहेत आणि त्यांच्या पद्धतीनेच त्यांच्याच पावलावर पाव ठाकून हा सुजय विखे यांनी देखील चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि करत आहेत. आता मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या वावड्या उठवल्या होत्या मुख्यमंत्रीपदाच्या संगमनेर मतदारसंघामध्ये, पण ह्या संगमनेर मतदारसंघामध्ये जे आपले थोरात आहेत त्यांना एक पराभूत करण्यासाठी या सुजय विखे यांचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो आहे. कारण त्यांनी ज्या 4-5 सभा घेतल्या त्या सभेने संपूर्ण वातावरणच फिरून गेलं, असा एक प्रकार झाला होता. मग ती सभा आंबोऱ्याला झाली, साकूरला झाली, त्यानंतर आश्वीला झाली, त्यानंतर तळेगावला झाली, म्हणजे अशा पद्धतीच्या सभा झाल्या. त्यानंतर
हे राधाकृष्ण विखे पाटील हे आता महाराष्ट्राचे नेते झाले, पण महाराष्ट्राचे नेते होऊन सुद्धा त्यांच्याकडे अद्यापपर्यंत काही गर्व वगैरे काही अशा पद्धतीचा फार मोठा नाही आहे. आपले कामं करतात. मी त्यांच्या विरोधामध्ये बऱ्याचशा वेळा काही ना काही बोललेलो आहे आणि एकंदरीत दृष्टीतून विकास कामाच्या दृष्टिकोनातून देखील आम्ही त्यांना प्रश्न केलेले. कोलारच्या पुलाचा प्रश्न आहे किंवा रस्त्याचा नगर मनमाड रोडच्या रस्त्याचा प्रश्न आहे, मंत्री असून देखील, किंवा संगमनेर आणि आश्वी कोलार अकोले जो रस्ता जातो तर त्या रस्त्याचा देखील प्रश्न, कोलार घोटी, तर त्या रस्त्याचा प्रश्न केलेला आहे. म्हणजे अगदीच काही आलबेल आहे अशातला भाग नाही, पण साधारण प्रत्येक माणसामध्ये एक 20% 25% अवगुण असतातच. ते अवगुण सोडून आपण जे चांगले गुण आहेत ते जर घेतले तर तो माणूस विजयी होऊ शकतो. आणि लोकांना ह्या ज्या अर्थी त्यांनी मतदान एवढं केलेलं आहे त्यांना त्यांच्यामधले चांगले गुणच दिसले असले पाहिजे, त्यामधून त्यांनी ते निवडणूक केले. पण येथे प्रभावती घोगरे ज्या ताई आहेत त्यांचं खूपच अभिनंदन करायला पाहिजे, कारण त्यांनी असं रान उठवलं होतं की खरंच हे पडतात की काय, हा एक महत्त्वाचा लोकांची ते हवा टाईट करण्याचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं. त्यानंतर हे राजेंद्र पिपाळा यांनी देखील एक व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीचं एक भाग केला की परत मुंबईला गेले, परत विमानाने आले, परत अर्ज मागं नाही घेतला, कारण अर्ज त्यांना मागं घेताच येत नव्हता, कारण तो अर्ज मागे घेण्याच्या नंतर ते गेले होते. तो एक प्रश्न. आता या लोकांना किती किती मतं मिळाली, उरलेली जी लोक आहेत ती हे भाजपचे होते, नाही जे पार्टीचे ते मोहम्मद शेख जे होते त्यांना 407 इतकी मतं मिळाली. राजू सादिक शेख हे वंचित बहुजन आघाडीचे होते, यांना 643 मतं मिळाली. रेश्मा अल्ताफ शेख यांना 235 मतं मिळाली. रामनाथ भाऊसाहेब सदाफळ यांना 143 मतं मिळाली. आणि राजेंद्र मदनलाल पिपाडा यांना 1510 म्हणजे 1510 मतं मिळाली. आणि मयूर संजय मुर्तडक यांना 138 इतकी मतं ह्या अपक्ष उमेदवारांना मिळाली आहेत. तर या पद्धतीने ह्या विखे यांचा विजय झालेला आहे. आपण आता त्यांच्यामधून तुमची जी काही कामं असतील किंवा काही पण असेल तर त्यांच्यामध्ये ते तुम्हाला 5 वर्षासाठी सहज उपलब्ध होऊ शकतात आणि आपल्या भागाचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी देखील ते तुम्हाला तुमच्या काही कल्पना, काही प्रश्न किंवा काही असतील तर त्यांना ते सहकार्य करतील. आणि त्यांच्या विजयामध्ये त्यांच्या चिरंजीवांचा जसा वाटा आहे तसा त्यांच्या घरांचा वाटा आहे, पण त्यामुळं त्या त्यांच्यातल्या माणुसकीचा फार मोठा वाटा आहे. आणि या राधाकृष्ण विखे पाटील यांना निवडून आल्याबद्दल आपण सर्वांनी शुभेच्छा देऊ. त्यांना पुढील 5 वर्षापूर्वी त्यांना चांगल्या पद्धतीचं लोकसेवा त्यांच्या हातून घडो आणि आपल्या मतदारसंघाचा जास्त विकास करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहोत अशी आपण अपेक्षा करायला काही हरकत नाही. आणि हे जे निकाल आम्ही दिलेले, संपूर्ण महाराष्ट्राचे जे निकाल आम्ही देणार आहोत आता, तर त्यामधील हा पहिला निकाल आम्ही शिर्डीच्या साई चरणी हा अर्पण करत आहोत असं समजा. आणि एक चांगला निकाल हा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना आपण शुभेच्छा देऊया. तर आमचा हा ATM न्यूज चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपणही बघत राहा. आणि पूर्वी आम्ही या व्हिडिओ पाठवलेले आहेत, व्हिडिओ या संघावर केलेले आहेत, तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण बघा. या व्हिडिओला जास्त चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि आमच्या व्हिडिओमध्ये ज्या जाहिराती येतात त्या खूप चांगल्या स्पॉन्सर्ड जाहिरात असतात, त्या पण बघत जा आणि आमच्या चॅनलला जास्त सबस्क्राईब करा.